पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील 3 वर्षीय चिमुकलीच्या अपहरण, लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाला आता एक अत्यंत महत्त्वाचं आणि कायदेशीर वळण मिळालंय। या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायालयात सुरू असून आता मुख्य आरोपी भीमराव कांबळे यांनी न्यायाधीशांसमोर आपली गुन्हा कबुली दिली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये न्यायालयासमोर सादर करण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी व्यक्ती ही दुसरी तिसरी कोणी नसून स्वतः मीच आहे असं आरोपीने शुक्रवारी जाहीरपणे मान्य केले। शुक्रवारी सकाळी ठीक 11 वाजता कडक पोलीस बंदोबस्तात आरोपी भीमराव कांबळे याला S.R. साळुंखे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। त्यानंतर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023च्या कलम 351 अन्वये त्याचा सविस्तर जबाब नोंदवून घेतला। न्यायालयाने पूर्ण कायदेशीर प्रक्रिया पार पाडत असताना आरोपीला मराठी भाषेत 55 साक्षीदारांचे पुरावे आणि त्यांचे जबाब सविस्तरपणे समजावून सांगितले आणि पुराव्यांवर आधारित न्यायाधीशांकडून तब्बल 88 प्रश्न विचारण्यात आले होते, ज्याची उत्तरं आरोपीला देणं बंधनकारक होतं। सुनावणीच्या सुरुवातीला आरोपी भीमराव कांबळे यांनी सीसीटीव्ही फुटेजमधील आपली उपस्थिती आणि ओळख पूर्णपणे नाकारण्याचा प्रयत्न केला। मात्र त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक आणि वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे न्यायालयात अजून आणखी अत्यंत सबळ बाजू मांडली आणि मग नंतर न्यायालयाने सरकारी पक्षाकडे असलेले हे सीसीटीव्ही फुटेज न्यायालयात आरोपीला 6 ते 7 वेळा झूम करून दाखवले। पोलिसांच्या या भक्कम आणि तांत्रिक पुराव्यांसमोर आरोपीचा बचावाचा प्रयत्न फसला आणि शेवटी त्याने फुटेज मधले व्यक्ती ही स्वतः आपण असल्याचं मान्य केलं। आता या सीसीटीव्ही फुटेजच्या तपशिलानुसार आरोपी भीमराव कांबळे हा एका लहान मुलीला सोबत घेऊन घटनास्थळाकडे जाताना स्पष्टपणे दिसतोय। त्यानंतर काही वेळातच तो त्याच मार्गावरून एकटाच परत येताना सुद्धा या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सगळं रेकॉर्ड झालंय। न्यायालयाने या संदर्भात अधिक विचारणा केल्यावर आरोपीने स्वतःचा बचाव करण्यासाठी एक वेगळीच स्टोरी सांगण्याचा प्रयत्न केला। त्याने न्यायालयात सांगितलं की घटनास्थळाकडे त्याच्यासोबत जी लहान मुलगी जात होती ती नेमकी कोण होती त्याच्याबद्दल त्याला काहीच माहिती नाही। आपली बाजू मांडताना आरोपीने पुढे सांगितलं की घटनेच्या दिवशी तो घायवळ यांच्या शेडमध्ये गेला होता। तिथे ती लहान मुलगी आली असता त्याने तिला खाण्यासाठी गाठी शेव दिली होती असा दावा याने न्यायालयात केला। यानंतर मुलीला गोठ्यात नेऊन जात असताना अचानक स्वतःचा पाय घसरला, ज्यामुळे मुलीच्या डोक्याला गंभीर मार लागला आणि ती रडू लागली असं आरोपीने यावेळी सांगितलं होतं। मुलगी मोठ्याने ओरडत असल्यामुळे आजूबाजूचे लोक आल्यावर या घटनेचा आरोप करतील या भीतीने आपण तिला तिथेच खाटेवर सोडून निघून गेलो आणि कट्ट्यावर जाऊन बसलो असं या आरोपीने या सगळ्यात गुन्हा लपवण्यासाठी सांगितलं। या सुनावणी दरम्यान आता आरोपीने स्वतःच्या बाजूने कोणताही पुरावा सादर करण्यास किंवा कोणत्याही साक्षीदाराची तपासणी करण्यास पूर्णपणे नकार दिला। मात्र सरकारी पक्षाने न्यायालयात सादर केलेले हे पुरावे आरोपीचा हा दावा खोटा ठरवण्यासाठी पुरेसे आहेत। विशेष सरकारी वकील अजय मिसर, त्यासोबतच ॲडव्होकेट सुरेश गायकवाड आणि ॲडव्होकेट प्रथमेश शिंगणे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सुनावणीत भाग घेतला आणि सरकारी पक्षाची बाजू अगदी भक्कमपणे मांडली। सरकारी वकिलांनी न्यायालयात सादर केलेल्या फॉरेन्सिक आणि DNA अहवालामुळे आरोपीचा खोटारडेपणा आणि त्याचा गुन्हा पूर्णपणे उघड झाला। या वैज्ञानिक अहवालानुसार पीडित चिमुकलीच्या शरीरावर आणि तिच्या तोंडात कोंबलेल्या कपड्यावर आरोपीचे DNAचे नमुने आढळून आले। या महत्वाच्या वैज्ञानिक पुराव्यांमुळे आरोपी भीमराव कांबळे यानेच हे सगळं कृत्य केलं असल्याचं आता न्यायालयात स्पष्टपणे सिद्ध झालंय। या संपूर्ण प्रकरणाचा तपास पुणे पोलीस अत्यंत वेगाने आणि संवेदनशीलतेने करतात आणि गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या 16 दिवसांच्या आत पोलिसांनी जवळपास 55 साक्षीदारांची साक्ष सुद्धा नोंदवून घेतली आहे। या खटल्याला गती देण्यासाठी सरकारी पक्षाच्या वतीने 355 पेक्षा अधिक कागदपत्र आणि सबळ पुरावे न्यायालयासमोर सादर केले आणि या संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेदरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकारी राजेंद्र मायने आणि विजयमाला पवार
न्यायालयात उपस्थित होते. आता या प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात आली असून आज म्हणजे शनिवारी यावर दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद जो आहे तर तो न्यायालयासमोर ठेवला जाणार आहे. आरोपीच्या वतीनं ज्येष्ठ विधिज्ञ हिम्मतराव सूर्यवंशी अंतिम युक्तिवाद करणार असून दोन्ही बाजूंचे वकील सर्वोच्च न्यायालयाच्या विविध महत्त्वाच्या निकालांचा आधार घेत आपली बाजू मांडतील. या संवेदनशील खटल्याचा अंतिम निकाल आता अगदी जवळ आला आणि न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे.